नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण जाणून घेणार आहोत बॅलन्स शीट कशी असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं असतं आणि ट्रेडिंग अकाउंट कसं असतं. ही बॅलन्स शीट आहे, मी तुम्हाला शो करतोय. त्यामध्ये तुम्हाला ज्यांना बॅलन्स शीट माहित नाही, ज्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्यासाठीच आहे फक्त. यामध्ये बाकी गोष्टी आपण ब्लर करून पाहतो आहोत. तर त्या पूर्ण गोष्टी पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरू शकतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हे जे आहे हे असेसमेंट इयर 2025-26चं आहे, जे याच्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ह्या सर्व गोष्टी आहेत. तर कशा प्रकारे आहेत आता हे मला एक्सप्लेन नाही करता येणार पण जास्त प्रमाणात, पण मी ऍक्च्युअल बॅलन्स शीट आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना ऍक्च्युअल कशा असतात हे तुम्हाला दाखवतो. हे सीए कडनं ऍक्च्युअल आलेलं आहे. ते नाव जे आहे ते एक्स व्यक्तीचं नाव आहे, तर ते नाव आपण किंवा कंपनीचं नाव आहे ते नाव ब्लर केलेलं आहे. ते नाव येणार XYZ, जे कंपनीचं जे काय नाव असेल ते, पॅन नंबर येईल कंपनीचा, स्टॅटस इंडिव्हिज्युअल कंपनी जे काय असेल ते स्टॅटस येईल. त्यानंतर इथे प्रिव्हियस इयरचं जे 24-25 असेसमेंट इयरचं येणार याच्यामध्ये बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट आणि हे. त्यानंतर इथे ऍड्रेसमध्ये जो ऍड्रेस आहे त्यांच्या कंपनीचा किंवा त्या व्यक्तीचा तो ऍड्रेस इथे येणार. आता कम्प्युटेशन इनव्हॉइस हे जे यावेळेस तुम्ही सीए कडनं मागाल ना ते अशाच प्रकारे येणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे जरी लक्षात ठेवलं ना की कशा प्रकारे पॅटर्न असणार आहे, तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवतोय आपण. यामध्ये प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, तर यामध्ये दाखवलेलं आहे बिझनेस दाखवले प्रेझेंटिव्ह प्रॉफिट US44 AD, यामध्ये ₹1 जिथे 6,90,120 टोटल बिझनेस प्रॉफिट गेन्स दाखवलेला आहे. टोटल इन्कम दाखवलेलं आहे याच्यामध्ये कशा प्रकारे आहे हे सर्व गोष्टी. त्यानंतर रिबेट आहे तो ₹22,000 दाखवलेले, टॅक्स आफ्टर रिबेटेबल वगैरे ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये अशा दाखवलेल्या आहेत. त्यानंतर बॅलन्स टॅक्स पेएबल, आता टॅक्स पेएबल जो आहे तो 0 दाखवलेला आहे इथे, ठीक आहे, 0 टॅक्स आहे. त्याचं कारण आहे 7 लाखापर्यंत मे बी टॅक्स नसेल, तर त्यामुळे टॅक्स नाहीये, त्यामुळे ह्याला टॅक्स फ्री इन्कम आहे बहुतेक, ठीक आहे, या पद्धतीमध्ये. आता याच्यामध्ये प्रिझम्पटिव्ह शेड्यूल 1, आता खाली ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस यामध्ये हे सीए ज्यावेळेस देतो ते असंच देणार तुम्हाला, तुम्ही कोणाचाही चेक करा. शेड्यूल 1 प्रिझम्पटिव्ह प्रॉफिट 44 AD. आता इकडे कंपनीचं, आता हे इंडिव्हिज्युअल असल्यामुळे नाही त्या व्यक्तीचं नाव येणार इकडे, जे काही नाव व्यक्ती असेल ना, समजा ABC व्यक्ती आहे तर ABC व्यक्तीचं नाव येईल आणि त्याचा टर्नओव्हर दाखवलाय ₹20,64,853 आणि प्रॉफिट आहे ₹6,90,120, ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला ते हे जे आहे अकाउंट असणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये खाली डेट असेल, जी काही डेटला ते बनवलेलं असेल, आणि त्यानंतर इकडे खाली तुमचं ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीची नाव इथे असणार आहे. त्यानंतर आता इथे सुद्धा सेम त्या व्यक्तीचं ABC व्यक्तीचं नाव असेल, त्यांचा ऍड्रेस असेल, हा जो ऍड्रेस ॲज पर आधार कार्ड वगैरे असेल तो. आता हे आहे ट्रेडिंग अकाउंट. हे ट्रेडिंग अकाउंट कसं असणार आहे फॉर द पीरियड एंडिंग 31/3/2025 साठीचं. यामध्ये बघा हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये टू ओपनिंग स्टॉक्स ₹3,91,094, बाय सेल्स इकडे दाखवलेल्या पर्टिक्युलर्स मध्ये ₹20,64,835, परचेस दाखवलेलं आहे टू मध्ये येईल परचेस ₹6,89,000 आणि त्यानंतर इकडे बाय क्लोजिंग स्टॉक्स इकडे येणार. आता ह्या ओपनिंग स्टॉक आणि तिकडे क्लोजिंग स्टॉक दाखवला ₹4,03,24. त्यानंतर टू फ्रेट जे आहे ते दाखवलेलं आहे ₹12,000 आणि ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो दाखवलाय ₹13,75,854 दाखवलाय, म्हणजे येतोय ऍक्च्युली हे कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी. तर हे कॅल्क्युलेशन कसं करता येतं हे मला सांगता येणार नाही समजून, पण ते नक्कीच इकडे काही ऍडजस्टमेंट्स वगैरे जे आहेत त्या चेक करून केलं असणार आहे ह्या सर्व गोष्टी. तर हे मी तुम्हाला ऍक्च्युअल कसं असतं ते दाखवतो. ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही, ज्यांनी कधी बघितलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी दाखवतो आहे आपण हे. तर टोटल जे आहे इकडे बघा ₹24,67,959 आणि इकडे सुद्धा ₹24,67,959 टोटल दाखवले. प्रिपेअर्ड अँड सर्टिफाईड ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन प्रोड्यूस बाय क्लायंट, जी क्लायंटने इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसारच हे ट्रेडिंग अकाउंट बनवलेलं आहे किंवा अशा प्रकारचं आलेलं आहे. आता त्यानंतर खाली ज्या वेळेस आपण याला स्क्रोल डाऊन करू, इथे सुद्धा त्या व्यक्तीचं नाव येईल, जे ABC व्यक्ती असेल, XYZ व्यक्तीचं नाव येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी सुद्धा सेम
इथे त्या व्यक्तीचं नाव येईल, जे काही त्यांचा बिझनेस असेल त्या बिझनेस कोणाच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीचं नाव येईल. इथे ऍड्रेस येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं अशा प्रकारचं इथं हेडिंग्स, त्यानंतर फॉर द पिरियड एंडिंग 31/3/2025 अशा प्रकारचं येणार आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये अशा प्रकारचे एंट्रीज असणार आहेत, ज्यामध्ये अमाऊंट इकडे टू आणि इकडे बाय अमाऊंट जे असणार आहे. ग्रॉस प्रॉफिट हा जो आहे तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये जो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला आहे, म्हणजे समजा इकडे जो दिसतोय बघा तुम्हाला इथे, हा 13,75,865 रुपयाचा, तो सेम इकडेच येणार आहे ग्रॉस प्रॉफिट अशाच प्रकारचा. तर इकडे मध्ये टू ऍडमिन एक्सपेन्सेस 1,89,568.60 रुपये. त्यानंतर लाईट बिल दिलेलं आहे, टू लाईट बिल. आता हे जे लाईट बिल दिलेलं आहे ऍक्च्युली म्हणजे ते पेड झालेलं आहे अमाऊंट, ठीक आहे. तर यामध्ये 22,031 रुपयाचे पेट्रोल एक्सपेन्सेस आहे, 13,000 रुपयाचे रिपेअर अँड मेंटेनन्स आहे, 38,318 रुपये स्टाफ सॅलरी आहे. यामध्ये 1,29,190 रुपये रेंट आणि टॅक्सेस आहेत, ज्यामध्ये 1,28,275 रुपयाचं इनडायरेक्ट लेबर्स जे आहे ते दाखवलेले जे आहे 49,401 रुपयाचं. अदर एक्सपेन्सेस आहेत 23,973 रुपयाचं. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत 23,000 रुपयाचं. प्रोफेशनल फीस जे येणार आहे ती 1,500 रुपयाची. वेलफेअर एक्सपेन्सेस आहे 2,500 रुपयाचं. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस जे आहे ते 1,917 रुपयाचं आहे. डिप्रिशिएशन आहे तो 54,071 रुपये 40 पैशाचा. तर अशा प्रकारे जो नेट प्रॉफिट बनतो आहे तो 6,90,120 रुपयाचा बनतो, कारण हा नेट प्रॉफिट इथे दाखवलेला आहे. जो नेट प्रॉफिट तुम्ही बघत असाल हा जो आपण पहिल्यांदा जे ऍडजस्टमेंट दिले होते याच्यामध्ये बघा 1,90,120 रुपये, ठीक आहे. अशा प्रकारचा ह्या जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे यामध्ये येत आहे तो. मग ते या प्रकारे ही पूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे ते 13,75,865 रुपये आणि इकडे सुद्धा 13,75,865 रुपये अशा प्रकारचं येणार. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रिपेअर्ड अँड सर्टिफाईड ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन प्रोड्यूस बाय क्लायंट. तर अशा प्रकारचं हे इथे येणार आहे आणि इकडे सुद्धा ते त्या व्यक्तीचं नाव येईल जे व्यक्तीच्या नावाने हे आलेलं आहे. आता बॅलन्स शीट शेवटी आपण पाहूया. बॅलन्स शीट मध्ये सुद्धा त्या व्यक्तीचं नाव वरती लिहायचं, इकडे नाव काय आहे ते, त्यानंतर इकडे जे त्यांचा ऍड्रेस येईल हे ऍक्च्युअल आहे. तर त्यानंतर हे बॅलन्स शीट जी आहे ती कशी असणार आहे फॉर द पिरियड एंडिंग 31/3/2025 रोजी ऍक्च्युअल. आता ह्यामध्ये बघा कशा प्रकारे बॅलन्स शीट बनवले, टेबल्स बघा नीट. यामध्ये लायबिलिटीज 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम्स केलेले आहेत त्यांनी, ज्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही असा जर कॉलम केला तर परीक्षेमध्ये तर बेस्ट राहील. जीडीसीएच्या लायबिलिटीज इकडे लिहायच्या सुरुवातीला आणि इथे अमाऊंट आहे आणि इथे क्रेडिट डेबिट अमाऊंट समजा आणि इकडे ऍसेट्स क्रेडिट डेबिट अमाऊंट, ठीक आहे, अशा प्रकारचं. आता इथे प्रोप्रायटर्स कॅपिटल, आता इथे प्रोप्रायटर जो आहे आता हे प्रोप्रायटरचं आहे खरं तर प्रोप्रायटरचं नाव येणार इथे. जे काही प्रोप्रायटरचं नाव आहे ते नाव लिहायचं इथे. जर परीक्षेमध्ये कुठलं नाव आलं असेल तर ते नाव लिहायचं. ओपनिंग बॅलन्स जे आहे ते 5,63,744.60 रुपये आणि इथे जे आहे प्रोप्रायटर्स कॅपिटल किती दाखवले 9,81,723.60 रुपये. फिक्स्ड ऍसेट्स मध्ये एवढ्या गोष्टी अमाऊंटच्या दाखवलेल्या तिकडे. ऍसेट्स आपण पुन्हा बघूया, हे लायबिलिटीज बघू आपण पहिला. ओपनिंग बॅलन्स जे आहे ते इथे दाखवले जसं मी पूर्वी सांगितलं 5,63,744.60 रुपये. त्यानंतर नेट प्रॉफिट बिझनेस इन्कमचा नेट प्रॉफिट जो दाखवलेला आहे तो 6,90,120 रुपये आणि टोटल जी दाखवलेली याच्यामध्ये टोटल ह्या दोन्हीची टोटल बेरीज केली तर 12,53,864.60 रुपये येतात. आता ह्याच्यात लेस ड्रॉइंग्स ज्या आहेत ना त्या कमी करायच्या. बाय डिफॉल्ट ह्याच्यामधून ड्रॉइंग्स ज्या आहेत त्या 2,72,141 रुपयाच्या ड्रॉइंग्स येणार आहेत. तर या लेस म्हणजे मायनस होणार ऍक्च्युली याच्यामध्ये. तर आणि करंट लायबिलिटीज मध्ये आता काय आहे, साऊंडरी क्रेडिटर्स यामध्ये 86,141 रुपयाच्या साऊंडरी क्रेडिटर्स आहेत. प्रोफेशनल फी पेएबल जी आहे ते 6,843 रुपयाची येत आहे बॅलन्स शीटमध्ये या. त्यानंतर इकडे जे अमाऊंट आहे बाय डिफॉल्ट, आता हे जे आहेत ना याच्यामध्ये 9,81,723.60 पैसे. त्यानंतर इकडे डेबिट साईडला 92,984 रुपयाचं इकडे येत आहे. आता इथे टोटल जे याच्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये दाखवले 10,74,707.60 रुपये टोटल दाखवलेले आहे त्याच्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये. हे बाय डिफॉल्ट इकडे हे अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यानंतर ही अशा प्रकारे 10,74,707 रुपये 60 पैसे येतात. आता हे ऍसेट्स मध्ये कसं आहे दाखवलेलं बघा. ऍसेट्स मध्ये फिक्स्ड ऍसेट्स मध्ये फर्निचर्स दाखवलेले ज्यामध्ये 2,74,187.10 रुपये आणि ऍडिशनल ड्युरिंग इयर
ऍडिशन ड्युरिंग इयर 3,04,653 रुपयाचा आहे. त्यानंतर इथे लेस केलं तर इथे ऍड आहे ऍडिशन मध्ये लेस डेप्रिशिएशन जे आहे तो 30,665.30 पैशाचा आहे. त्यानंतर इक्विपमेंट मध्ये ओपनिंग बॅलन्स जे आहे ते 1,53,374 रुपये आणि लेस डेप्रिशिएशन जे अगेन 23,606.10. त्यानंतर इथे क्लोजिंग स्टॉक, आता इकडे ओपनिंग स्टॉक्स जे आहेत ते दाखवले, तो क्लोजिंग स्टॉक इकडे बघा, हा ओपनिंग बॅलन्स वगैरे आहे. त्याननंतर क्लोजिंग स्टॉक करंट ऍसेट्स मध्ये काय आहे, 50,000चं गोल्ड दाखवलेलं आहे. त्यानंतर अदर ऍसेट्स मध्ये 1,15,426 रुपयाचे अदर ऍसेट्स आहेत. साऊंड्री क्रेडिटर्स काय याच्यामध्ये नाही, कॅश इन बँक अँड हँड हे काय दाखवलेलं नाही, कॅश इन हँड पण नाही दाखवलेलं. यामध्ये या गोष्टी अशा प्रकारे आहेत. आता इकडे फर्निचर जे आहे ते 2,74,187.10 रुपयाचं आहे. त्यानंतर इक्विपमेंट मध्ये दाखवले 1,33,000 रुपये. आता हे जे आहे ना 1,33,000 जी अमाऊंट येते ती 1,33,768.50 पैशाची. त्यानंतर इकडे क्लोजिंग स्टॉक 4,03,124 रुपये. करंट ऍसेट्स दाखवले टोटल 1,65,000. आता हे दोन्हीची बेरीज केल्यानंतर 1,65,426 रुपये येते. ठीक आहे, अशा प्रकारची इकडे ऍड होणार ही बेरीज. त्यानंतर 70,000चा साऊंड्री डेबिटर्स आहे, 70,244 रुपयाचं आणि कॅश इन हँड दाखवले 27,958 रुपये. टोटल जे अशा प्रकारचे बॅलन्स झालेली आहे. आता ही मला नाही समजून सांगता आली खरं तर, आता मी फक्त ते आकडे वाचून दाखवलेले तुम्हाला, पण ऍक्च्युअल बॅलन्स शीट अशा प्रकारची असते जी सीए कडनं ऍक्च्युअल मिळालेली आहे. आता इकडे खाली ते प्रोप्रायटरचं नाव येणार. ठीक आहे, अशा प्रकारचे. याचंच इंग्लिश व्हर्जन सुद्धा तुम्हाला दाखवेल मी, तर इंग्लिशमध्ये कसं आहे तर या पद्धतीमध्ये, ते तुम्हाला मराठीत तर समजलंच असेल ऑब्व्हियसली, तर अशा प्रकारचं तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा लिहू शकता, मराठीमध्ये पण लिहू शकता. जर असं आलं तर ते असं मेक शुअर करा की हे अशा प्रकारचा तक्ता तयार करा. ठीक आहे, हे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात गोष्टी. तर आताच आपण पाहिले की बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याबद्दल. तर हे अशा प्रकारे जी सीए मंडळी असतात त्यांच्याकडे बॅलन्स शीट किंवा अकाउंट जे आहे ते अशा प्रकारे तयार होतं. बॅलन्स शीट असेल, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि ट्रेडिंग अकाउंट असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या तयार होतात. तर हे अशा प्रकारचं एक तुम्हाला नमुना दाखवलेला आहे, तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे नमुना टाईप मधलं. तर तुम्ही त्या म्हणजे अशा प्रकारे असतं ऍक्च्युअली, सो ते दाखवलेलं आहे तुम्हाला, एक नमुना म्हणू शकता तुम्ही. तर हे तुम्हाला सर्वांना मी मुद्दाम दाखवलं की ज्या लोकांना माहित नाहीये कशा प्रकारे असतं ते किंवा काय कसं दिसतं, ऍक्च्युअल कसं दिसतं, तर ते अशा प्रकारे तयार होतं किंवा अशा प्रकारे असतं. तर हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स करा, कारण व्हॅल्युएबल कमेंट्स असतात. कारण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो, वेगळा सजेशन्स देतो. सो त्यामुळे त्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात. मी सुद्धा त्या गोष्टी आत्मसात करून त्यावरती काम करतो. सो त्यामुळे तुमच्या कमेंट्स खूप महत्वाच्या असतात. तुम्ही कमेंट्स नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या DDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.